रडत होते आणि सध्या मी हसत आहे. मी विदाउट मेकअप नसते. हे गाय लॉंग हेअर मध्ये कशी दिसते ते, कारण की मी खूप लवकर मी मागे हेअर घेत सॉरी. हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेले आहे 7 AM आणि मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर चला गाईज, आता आवरते आणि फ्रेश होते आणि मग त्याच्यानंतर चालू करते, कारण की मी खूप लवकर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि माझं फेस बघू शकता तुम्ही, विदाऊट मेकअप आहे. मी काहीच फेसला लावलेलं नाही आहे तुम्ही. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज ब्रेकफास्टमध्ये काय बनवलेलं आहे? तर आज बनवलेलं आहे पोहे. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, सकाळी सकाळी व्लॉगिंग करायला स्टार्ट केलं आहे, कारण की मी जाणार आहे आत्ता बाहेर आणि थोडंसं इम्पॉर्टंट काम आहे. तर चला गाईज, तिकडे गेल्यानंतर चालू करते. तर बाय गाईज. मी आत्ताच आलेली आहे आणि जे काम करण्यासाठी मी गेले होते ते वरती नव्हतं आणि मला काही ते छान नाही वाटलं. थोडासा प्रमोशन व्हिडिओ होता पण इतका जास्त काही खास नव्हता. सो मी घरी आलेली आहे आणि मी हे पण पाहिलेलं आहे की तुम्ही मला खूप जास्त म्हणता की तुझे हेअर मागे का घेत नाहीस. तर मी मागे हेअर घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही लोक मला खूप जास्त लाईव्हमध्ये म्हणता की तू तुझे हेअर मागे का घेत नाही, हेअर मागे का घेत नाही. तर माझा चेहरा हा थोडासा उभा आहे, तर तो खूप जास्त मोठा दिसतो. सो त्यामुळे मी थोडेसे असे छोटे छोटे केस काढत असते, ज्यामुळे मला स्वतःला कम्फर्टेबल वाटतं आणि मला असं वाटतं की मी अशा हेअरस्टाईलमध्ये छान दिसते. सो मी तीच हेअरस्टाईल करत असते. आणि काही लोक मला असं पण म्हणत असतात की तू फक्त एक साईडनंच व्हिडिओ बनवतेस. तर असं काही नाही, माझी पूर्ण तुम्ही होल फेस बघू शकता, असं काही नाही आहे. सो मी अशीच आहे गाईज. जर मला माझी ही साईडच आवडत असेल तर मी या साईडने व्हिडिओ काढणार ना. मी कशाला माझ्या या साईडने व्हिडिओ काढेन? माझी ही साईड छान दिसते, माझी ही साईड मला इतकी जास्त नाही आवडत. सो हे आपलं थिंकिंग असू शकतं, प्रत्येकाचं थिंकिंग हे वेगळं असतं. सो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? शॉर्ट व्हिडिओ मला सांगा आणि माझे लॉंग व्हिडिओ पण बघा तुम्ही जास्त. आणि तर चला गाईज, नंतर चालू करते. खूप जास्त मी बडबड केलेली आहे, तर नंतर चालू करते. बाय. हे गाईज, तर हा आहे व्लॉगचा सेकंड दिवस. आणि काल मी जसं तुम्हाला सांगितलं की मला हेअर मोकळे चांगले नाही दिसत आणि लॉंग हेअर आहेत. जरी ते चांगले दिसत असले तरी लॉंग हेअर असल्यामुळे त्याला ओपन ठेवणं खूप जास्त हा माझ्यासाठी टास्क असतो मोठा. सो मी हेअर ओपन नाही ठेवत मोस्ट ऑफ. तर याच्यावरती मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे की मी लॉंग हेअरमध्ये कशी दिसते आणि मी त्यामध्ये ओपन हेअर ठेवलेले आहेत. तर तो माझा व्हिडिओ बघा आणि मी नंतर चालू करते गाईस. बाय. पैसे नाही घेतले की लगेच पाय बाय 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 बाय. Three days later. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि गाईज, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपली यूट्यूब फॅमिली 10K झालेली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे. मी माझी खुशी तुमच्यासोबत आता कशी शेअर करू? मी शब्दात नाही सांगू शकते की मी किती जास्त खुश आहे. आणि गाईज, मी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि जेव्हा आपण मेहनत करतो आणि ती सफल होते त्यावेळी जी खुशी असते ती शब्दात सांगणे खरंच खूप जास्त कठीण असते. आणि तुम्हा सर्वांचं खरंच खूप जास्त धन्यवाद. आणि तुम्ही सर्वजण मला खूप जास्त सपोर्ट करता गाईज. असाच सपोर्ट करत राहा आणि कायम खुश राहा, कायम हसत राहा तुम्ही. सेलिब्रेशन तो बनता है गाइस, और क्या सेलिब्रेशन होगा डिसाइड करेंगे. सो गाइज, नंतर चालू करते. बाय. सो गाईज, आपली फायनली 10K यूट्यूब फॅमिली झालेली आहे आणि मी खूप जास्त खुश होते. इतकी जास्त खुश होते की मी शब्दात नाही सांगू शकते. आणि मी खूप जास्त एन्जॉय करत होते आणि मी विचार केला की चला आता भूक लागलेली आहे आणि जेवण करूया. आणि जेवणामध्ये होती मुळ्याची भाजी, जी की व्हाईट मुळा असतो तो नाही, जे वरती त्याचा मुळा असतो, मुळ्याची भाजी असते वरती जे पान असतात त्याची भाजी, जी की केली होती. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ती भाजी खाल्लेली आहे. आणि जो माझा एन्जॉय मी करत होते तो पूर्णपणे माझा एन्जॉय स्टॉप झालेला आहे आणि मी खूप जास्त अपसेट आहे. कारण की मला असं वाटलं जर मला कारलं दिलं असतं तर मी खाल्लं असतं, पण
आणि मी खरं सांगते, मी जेवणाला कधीच वाईट नाही म्हणत, मी सगळं खाते. पण माझ्या तोंडाची चव इतकी जास्त बेकार झालेली आहे की मी तुम्हाला त्या शब्दात नाही सांगू शकत. आणि माझ्या फेसचे एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजत असेल की मी सध्या काय फील करत आहे. मी एक्सायटेड आहे की आपली यूट्यूब फॅमिली 10K झालेली आहे आणि मी रडत होते आणि सध्या मी हसत आहे, मी रडत आहे. मी सजेस्ट करेन गाईज, नका खाऊ. कारलं छान लागतं त्याच्यापेक्षा. एनिवेज गाईज, नंतर चालू करते. बाय. हे गाईज, तर मी आत्ताच आवरलेला आहे आणि जो मी मेकअप केला होता तो पूर्णपणे काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझं फेस कसं दिसत आहे विदाऊट मेकअप. जे की तुम्ही मला कायम म्हणत असता की तू कायम मेकअपच करत असतेस, तू कधीच विदाऊट मेकअप नसतेस. तर तुम्ही आत्ता माझा फेस बघू शकता विदाऊट मेकअप आहे. तर चला आता मी खात आहे कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे आणि मी सकाळी दुपारी खूप जास्त काही खाल्लेलं नाही आहे. तर खाते आणि माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे दुधाचा चहा. आणि मी खूप जास्त नाही पीत, रेअर पिते कारण की थोडीशी लिटिल बिट मला ॲलर्जी आहे. तर पिते आणि मग नंतर चालू करते गाईज. सो आत्ता मी बनवणार आहे पनीर मोमोज आणि त्याची तयारी सुरू आहे. इथे मी कोबी बारीक करून घेत आहे मिक्सरला. सो गाईज, मोमोजचं बॅटर तयार झालेलं आहे. तर चला आता मोमोज बनवूया. फायनली थोडे मोमोज बनवून झालेले आहेत आणि हा शेप मला लिटरली खूप जास्त आवडलेला आहे मोमोजचा आणि कायम मी हाच ट्राय करत आहे आणि आता मला खूप जास्त चांगला असं जमतो आहे. सो मी खूप जास्त हॅपी आहे आणि खूप फास्टमध्ये होत आहेत तर मला खूप छान वाटतं. आणि हे स्टीम झालेले आहेत मोमोज. मी 25 मिनिट्स ठेवले होते आणि तुम्हाला दाखवते आता मी. टॅन मोमोज तयार आहेत गाईज आणि आता मी खाते आणि तुम्ही पण या खायला.